नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज बनवणार आहे मटणाची भाजी, रस्सा म्हणा किंवा भाजी म्हणा. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. एका साईडला तव्यामध्ये सुकं खोबरं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. मी कांदे आधी गॅसवरती भाजून घेतले होते, ते आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते पण परतून घेतलेलं आहे. तीळ, दालचिनी, 2 लवंग, त्याच्यानंतर लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं तव्यामधून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. एका साईडला कुकरमध्ये बारीक चिरलेला एक कांदा ॲड करा. तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, हे छान परतून घ्या. याच्यामध्ये थोडीशी हळद टाका. स्वच्छ धुवून घेतलेलं मटण ॲड करा. मी हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाका. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि छान मटण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओता आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या. तोपर्यंत एका साईडला आपण पातेलं ठेवूया फोडणीसाठी. त्याच्यामध्ये तेल टाका. तेल जास्त नाही टाकायचं कारण आपण फोडणीला पण वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक वाटण केलेलं आहे ते ॲड करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाटण कमी जास्त करू शकता. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता मसाले ॲड करूयात. हळद, धने पावडर, मी बनवलेला घरचा मसाला, सावजीचा मसाला. सावजी म्हणजे सवयीचा सावजी मसाला आहे. याने पण भाजी खूप छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. उकडून घेतलेलं मटण ॲड करा. चवीनुसार पाणी वाढवा. थोडंसं तुम्हाला हवं असेल तर मीठ ॲड करा आणि वरतून छान कोथिंबीर टाका. छान आपल्या मटणाला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही पण असंच मटण बनवता का? मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.